नमस्कार. मी नारायण शिंगारे. कालपासून नुसता डोक्यात गोंधळ चालला आहे. काल राहुल कुलकर्णी सर जेव्हा CET सेलचे आयुक्त सरदेसाई सर यांची मुलाखत घेत होते, त्यांना काही प्रश्न विचारत होते आणि सरदेसाई सर हे तत पप करत करत उत्तरं देत होते. मला बऱ्याच वेळा हसायला पण आलं. ऐकता ऐकता जेव्हा त्या नेरळकर बंधू भगिनींचा विषय निघाला आणि राहुल कुलकर्णी सरांनी त्यांना प्रश्न विचारला की त्या दोघांचे एवढे समान गुण कसं काय आले, मग त्याचं एक्सप्लेनेशन मार्कावर देता देता तिथे सरदेसाई सर तुम्ही खूप चुकले, तुम्ही खोटं बोलत आहात हे 100% लक्षात येतं. कसं लक्षात येतं बरं? त्यांनी विचारलं मार्क सारखे कसे, आणि तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं ते वेगवेगळ्या मजल्यावर बसलेले होते. मग आमच्या मनात प्रश्न आला की वेगवेगळ्या मजल्यावर बसले होते म्हणजे त्यांचं सेंटर एकच होतं काय? ते एकाच शिफ्टला होते का काय? आणि दोघांना एकाच सेशनला सारखे मार्क मिळाले. मग एकाच शिफ्टला एकाच सेशनला असल्यावर त्यांना असे सारखे मार्क येतात कसे? कारण हे तर तुम्हीच सांगितलं की ते एकाच शिफ्टला होते, एकाच ठिकाणी, एक वेगळ्या मजल्यावर होता आणि दुसरा वेगळ्या मजल्यावर होता. आता याच्याबद्दल तुम्हाला काय एक्सप्लेनेशन आहे? नेमकं तुम्ही काय बघितलं, कुठं बघितलं, कसं बघितलं हे लोकांना पण दाखवा, म्हणजे लोकांनाही भरोसा पटेल. आणि माझं सर्व विद्यार्थी पालकांना एक विनंती आहे की जेवढ्यांना शक्य असेल तेवढे जण त्या CET सेलला जा, त्या ठिकाणी ॲप्लिकेशन द्या, हे थांबवा प्रोसेस म्हणून सांगा. हा लय मोठा घोळ आहे भाऊ, लय मोठा घोळ आहे. आणि हा कार्यक्रम सगळा आमच्या गोरगरीब जनतेचा बिलकुल लागलेला आहे. एकतर त्या JEEच्या परीक्षेनं अगोदरच महाराष्ट्रातल्या 80% पोरायची वाट लागते. जे उठसूट कोणी बी JEE करायला जातं तिकडं तोंड काळं करून येतं. आणि आमचे लेकरं, आम्ही कसे तरी CETसाठी काम करतो. मागचे 30 वर्ष झालं प्राध्यापक घोणसे सर, मी, डोके सर, आम्ही फक्त CETसाठी काम करतो, MHT CET. आणि त्या परीक्षेतच एवढा मोठा गोंधळ घालून ठेवला तुम्ही. मग आम्ही काय करायचं? पोरांना काय सांगायचं? शिकवायचं आहे का नाही शिकवायचं? काय हे असे फालतू पोरं तिथे जाऊन बसले 80-40% 20% 35%? तर मागच्या वर्षी अगदी 35 मार्क असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा 99.99% आलेत. म्हणजे कुठं नेऊन ठेवलं आहे तुम्ही ही एज्युकेशन सिस्टम? आणि किती खोटं बोलता? कुठल्या एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसून तुम्हाला एवढं खोटं बोलता कसं येतं? त्यांनी विचारलं की पहिल्या 300मध्ये इतके विद्यार्थी कसे आले, त्याचं उत्तर द्या ना. तुम्ही सांगत बसले 5.5 लाख विद्यार्थी झाले तर 2.5 लाख गेले आणि 2.5 लाख आले. त्याचा काय संबंध आहे? पहिल्या 1000चं बोला, त्या 1000ची लिस्ट द्या आम्हाला, दोन्ही शिफ्टचे मार्क द्या. टॉपर 1000, तुम्ही जी प्रोव्हिजनल मेरिट लावली त्याच्यातले 1000 फक्त, बाकीच्यांची काही घेणं देणं नाही आम्हाला. कारण महाराष्ट्रामध्ये फक्त हे 4-5च कॉलेज आहेत, COEP, VJTI, PICT, SPIT आणि वालचंद. आणि या ठिकाणी जर भुरटे घुसले तर मग काय करावं आमच्या विद्यार्थ्यांनी? त्यांनी शिकायचं आहे का नाही शिकायचं आहे? आणि तुम्ही म्हणतात की सगळा डाटा तपासा. तुम्ही 2025मधला तुमचाच PCM आणि PCBचा डाटा बघा. PCBच्या डाट्यामध्ये तुम्हाला कुठंच काहीच गडबड दिसत नाही. आता PCBपेक्षा PCMचे पोरं तर हुशार असतात असं म्हणतात. JEE करणारे पोरं आहेत, हुशार असतात, मॅथमॅटिक्स करणारे पोरं, मग त्यांना कमी मार्क आणि CETमध्ये जास्त मार्क. आणि PCB करणाऱ्या पोरांच्या लिस्टमध्ये एकही घोटाळा दाखवा तुम्ही. जास्तीत जास्त 1 किंवा 2 पोरं येतात पहिल्या 300मध्ये की ज्यांना कमी मार्क आहेत. मग PCM CETमध्येच काय येतं आहे बघा ना. करा, तपास करा सरदेसाई साहेब, तपास करा, तपास. ह्या पोरांच्या लिस्ट काढा, त्या नेरळकर बंधू भगिनींची त्यांची चौकशी करा. असे भरपूर विद्यार्थी, त्यांची चौकशी करा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या. माझी शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की गोरगरिबाच्या पोरांचं नुकसान होऊ देऊ नका, याच्यामध्ये लक्ष घाला.
प्लीज हात जोडून विनंती आहे.